नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण इथं मकर संक्रांती विशेष तीळ आणि गुळाची चिक्की करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि तिळाची चिक्की ही खुसखुशीत किंवा कुरकुरीत होण्यासाठी मी काही खास ट्रिक सांगितलेली आहे, ते ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करून बघा। आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला तीळ घ्यायचे आहे। इथं मी पॉलिशची तीळ घेतलेली नाही, साधी गावरान तीळ घेतलेली आहे। आता तीळ व्यवस्थित निवडून घ्यायची आणि आपल्याला ती भाजून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी तीळ टाकायची आणि तीळ छान फुलेपर्यंत किंवा तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता बघा, छान अशी तीळ तडतडायला सुरुवात झालेली आहे आणि फुललेली सुद्धा आहे। आता ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आता लगेचच चिक्की लाटण्यासाठी मी पोळपाटाला तूप लावणार आहे। पोळपाट आणि लाटणं याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे चिक्की लाटताना ती खाली चिटकायला नको, त्यासाठी तूप लावायचं आहे। तर आता पोळपाट आणि लाटणंसुद्धा तयार केलेलं आहे। आता लगेचच आपल्याला पाक करायचा आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये साजूक तूप टाकायचं। तूप इथं 1 चमचा टाकलेला आहे आणि नंतर गूळ टाकायचं आहे। 1 वाटी तीळसाठी मी 1.5 वाटीच्या थोडं कमी गूळ घेतलेला आहे, कारण गूळ हलकासा भरलेला असतो, त्यासाठी मी थोडासा 1 वाटीच्या वर घेतलेला आहे। किंवा तुम्ही गूळ दाबूनही भरून घेतला तरीसुद्धा एका वाटीला 1 वाटी गूळ घ्यायचा। आता इथं छान असा गुळाचा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि पाक करायचा आहे। इथं छान असा कडक पाक करायचा आहे, तर त्यासाठी सतत आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर गूळ हा जळू शकतो, त्यासाठी सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे। आता लगेचच छान असा कडक गोळा झालेला आहे। आता कसा पाक व्यवस्थित झालेला आहे हे चेक करायचं असलं ना, तर बघा असं बघायचं, छान असा आवाज आला की म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आता खाण्याचा सोडा टाकल्याने आपली चिक्की ही खुसखुशीत होते आणि जर खाण्याचा सोडा टाकायचा नसेल तर कुरकुरीत अशी चिक्की तयार होते। आता तुम्हाला जर खाण्याचा सोडा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात आणि नाही टाकायचं असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। आता भाजलेल्या तीळ टाकायच्या आणि व्यवस्थित पटकन मिक्स करायचं आणि कढई गॅसच्या खाली उतरवून घ्यायची। आता पोळपाटाला तूप लावून तयार ठेवलेलं होतं, लगेचच ते मिश्रण सगळं आपलं पोळपाटावरती टाकायचं आहे। आता इथं लवकर हात चालवल्याने काय होईल ना, चिक्की लवकर तयार होईल आणि आपल्याला जितकी बारीक होता येईल तितकी बारीक आपल्याला चिक्की तयार करायची आहे। तर त्यासाठी असं चमच्याने अगोदर पसरवून घ्यायचं आणि नंतर लगेचच आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे। इथं लाटायला फक्त थोडी घाई करायची, म्हणजे पटापट हात चालवायचा आणि जितकी होत असेल तितकी बारीक आपल्याला चिक्की लाटून घ्यायची आहे। आता बघा, छान पातळ अशी चिक्की लाटून तयार झालेली आहे। आता यामध्ये सजावटीसाठी मी थोडंसं पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहे, थोडेसे तुकडे टाकायचे आणि त्यावरती लाटणं अजून एकदा पटकन फिरवून घ्यायचं, म्हणजे ते सगळे पिस्त्याचे काप त्याला चिटकून राहतील। आणि आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला चिक्की कट करून घ्यायची आहे। तुम्ही सुरीने किंवा चमच्याने किंवा पिझ्झा कटरने सुद्धा कट करून घेऊ शकता। तिथं छान अशा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये चिक्की कट करून घ्यायची आहे। बघा, अगदी पटकन तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता बघा, छान अशी चिक्की 5 ते 10 मिनटं थंड होऊ द्यायची आणि बघा अगदी अलगद आणि पटकन अशी चिक्की निघून सुद्धा जाते, कारण पोळपाटाला अगोदरच मी तूप लावून ठेवलेलं होतं, त्यासाठी चिक्की निघायला वेळ लागत नाही आणि अगदी पटकन अशी चिक्की तयार होते। आता चिक्कीचा रंगही तुम्ही बघू शकतात आणि चिक्कीसुद्धा बघू शकतात, किती छान आणि ट्रान्सपरंट दिसत आहे आणि तुटायला सुद्धा बघा छान अशी खुसखुशीत चिक्की तयार झालेली आहे। आता जर तुम्हाला चिक्की कुरकुरीत हवी असेल तर खाण्याचा सोडा नाही टाकला तरीसुद्धा चालेल। आणि बघा किती पातळ अशी चिक्की मी लाटून घेतलेली आहे आणि मस्त अशी खुसखुशी चिक्की तयार झालेली आहे। आता तीळ आणि गुळाची चिक्कीसाठी काही खास टिप्स। पहिली टिप्स म्हणजे तीळ आणि गुळाचं प्रमाण तुम्ही सारखंही घेऊ शकतात, फक्त एवढंच आहे की गूळ वाटीच्या प्रमाणामध्ये घेत असाल तर थोडासा दाबून भरायचा, म्हणजे 1 वाटीला 1 वाटी घ्यायचा। आणि दुसरं म्हणजे खाण्याचा सोडा नाही टाकला तरीसुद्धा चालेल, फक्त एवढंच आहे की खाण्याचा सोडा टाकल्याने चिक्की खुसखुशीत होते। आणि तिसरं म्हणजे चिक्कीचं मिश्रण पूर्ण तयार झाल्यावरती अगदी पटापट हात चालवायचा आणि पटकन लाटून घ्यायची, म्हणजे काय बारीक आणि पातळ अशी चिक्की लगेच तयार होते। कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।